शाळा सुटली आणि ती तिच्या चुलत बहिणींसोबत सायकलवरून घरी जायला निघाली। जाता जाता सोबतच्या बहिणी मागं राहिल्या, मात्र ती सायकल चालवतच राहिली। शाळा ते घर सुमारे 4-4.5 किलोमीटरचं अंतर आणि आजूबाजूला सुनसान जंगल परिसर। याच परिसरात दुचाकीवर दबा धरून बसलेला एक अज्ञात नराधम तिच्या समोर येऊन अचानक उभा राहिला आणि जाधव कुठे राहतात असं विचारून त्याच्या जवळील बाटलीचा वास घ्यायला लागला। काही कळायच्या आत त्यानं बाटलीतील ऍसिड तिच्या चेहऱ्यावर फेकून तो दुचाकीवरून गायब झाला। ही कुण्या चित्रपटाची कथा नाही, ही सत्य कथा आहे, जी मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडली आणि सारा महाराष्ट्र हादरला। कुठं झाला हा ऍसिड हल्ला? 6वीत शिकणाऱ्या चिमुरडीवर दिवसा ढवळ्या कुणी केला ऍसिड हल्ला? कोण आहे ही चिमुरडी आणि कोण कुठला तो अज्ञात नराधम? अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर का झाला ऍसिड हल्ला? त्या नराधमाला ऍसिड मिळालं तरी कुठून? पाहुयात या घटनेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। आधी वास घ्यायला लावला, मग केला ऍसिड हल्ला। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं वडगाव पान। घर ते शाळा आणि शाळा ते घर, दररोज सायकलवरून प्रवास। बिचारी पीडित मुलगी कोल्हार घोटी राज्यमार्गावरील एका खेडेगावात शिकते। पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची, त्यात वडील नाहीत, त्यामुळे ती आई आणि धाकट्या भावासह आपल्या मामाकडे राहते। मुख्य रस्त्यापासून घर वस्तीवर असल्यानं छोटा रस्ता, तोही निर्जन। त्या नराधमानं याच परिस्थितीचा फायदा घेतला आणि तिच्या वाटेवर दुचाकीवर दबा धरून बसला। सुरुवातीला सांगितल्यानुसार भयानक प्रकार घडला। या ऍसिड हल्ल्यात तिच्या चेहऱ्याची उजवी बाजू भाजून निघाली, हातालाही भाजला। या हल्ल्यात ती 7% भाजली। लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या चिमुरडीनं जो घटनाक्रम सांगितला तो ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणि मनात चीड आल्याशिवाय राहणार नाही। कोण होतं काय तुला आठवतं? अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? गावातलं होतं? ती काय म्हणाली हे ऐकलत ना? तो अज्ञात नराधम अचानक तिच्या समोर आला। तो तिच्यासाठी अनोळखी होता। तिनं त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं। त्यानं जाधव कुठे राहतात असं विचारलं आणि मग तिच्यावर ऍसिड हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं घाबरलेल्या त्या चिमुरडीनं जीवाच्या आकांतानं आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत असलेल्या त्या चिमुरडीला लोणीतील रुग्णालयात दाखल केलं। या ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव पानच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको, विधिमंडळात आमदार मंत्र्यांनी या घटनेच्या निषेधार्थ आवाजही उठवला। पण तो नराधम आहे कुठं? त्याला शोधण्यासाठी पोलिसांची 10 विशेष पथकं तैनात करण्यात आलीत म्हणे। आता LS मराठीचे काही सवाल। हे असे हल्ले करण्यासाठी हे ऍसिड मिळतं तरी कुठून? या नराधमाला हे ऍसिड उपलब्ध झालं तरी कुठून? त्याला ऍसिड मिळालं तरी कुणाकडून? या चिमुरड्या मुलीवर ऍसिड फेकण्या इतपत असं काय घडलं होतं? ज्यानं हे दुष्कृत्य केलं तो नराधम त्याच गावातला आहे की परगावातला? अजूनही तो नराधम पोलिसांना का सापडत नाही? आहेत का कुणाकडे या प्रश्नांची उत्तरं? ना नागरिकांना सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांकडे, ना महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राज्यकर्त्यांकडे। यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार म्हणा? कारण हे सारे एकतर हातावर हात ठेवून बसणारे किंवा मग हात वर करणारे आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य
आम्हाला कोणीतरी न्याय देता का न्याय असं म्हणत हात जोडणारे, नाहीतरी आपल्या सर्वसामान्यांच्या हाती दुसरं आहे तरी काय? काय पटतंय ना? पहा LS मराठी.